नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत? व्हेरी गुड. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतलं होतं की म्युच्युअल फंड म्हणजे काय, फंड मॅनेजर काय करतो आणि न्याव म्हणजे काय. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मार्केटमध्ये इतके म्युच्युअल फंड आहेत, मग आपल्यासाठी योग्य फंड कोणता? लार्ज कॅप, मिड कॅप की स्मॉल कॅप? आज आपण हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊ. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, असं समजा की स्टॉक मार्केट म्हणजे एक मोठं शहर आहे आणि त्या शहरात 3 प्रकारचे बिझनेसेस असतात. मोठे बिझनेसेस, मध्यम बिझनेसेस आणि छोटे बिझनेसेस. म्युच्युअल फंड या 3 कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि त्यावरूनच म्युच्युअल फंडचे प्रकार ठरतात. यातला पहिला प्रकार म्हणजे लार्ज कॅप फंड्स. लार्ज कॅप म्हणजे मोठ्या आणि स्टेबल कंपन्या. आता उदाहरण सांगायचं झालं तर रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक यांसारख्या मोठ्या कंपन्या. या कंपन्या आधीच खूप मोठ्या आणि इस्टॅब्लिश झालेल्या आहेत. आता एक उदाहरण समजून घेऊ. समजा शहरात एक मोठा शॉपिंग मॉल आहे, जो आधीपासूनच फेमस आहे आणि लोक तिथं नेहमी जातात, म्हणून त्याचा बिझनेस हा स्टेबल असतो. मित्रांनो, लार्ज कॅप फंड्सने साधारणतः मागील काही वर्षांमध्ये 10 ते 12% इयरली रिटर्न्स दिलेले आहेत. पण हे रिटर्न्स हे लॉंग टर्म मध्ये असतात. लार्ज कॅप फंड्स मध्ये रिस्क कमी, स्टेबिलिटी जास्त आणि ग्रोथ ही मॉडरेट असते. आता पुढचा प्रकार बघू, तो आहे मिड कॅप फंड्स. आता मिड कॅप म्हणजे काय? मध्यम साईजच्या कंपन्या, म्हणजे ज्या कंपन्या अजून ग्रो होत आहेत. तर समजा शहरात एक नवीन सुपरमार्केट चेन सुरू झाली आहे, ती अजून मॉल इतकी मोठी नाही, पण लोकांना ती आवडली तर ती खूप मोठी होऊ शकते. मिड कॅप फंड्सने साधारणतः लॉंग टर्म मध्ये 12 ते 15% इयरली रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणूनच मिड कॅप फंड्स मध्ये ग्रोथ पोटेन्शियल हे जास्त असतं, तर रिस्क ही मीडियम असते. म्युच्युअल फंडचा तिसरा प्रकार म्हणजे स्मॉल कॅप फंड्स. आता स्मॉल कॅप म्हणजे लहान कंपन्या. या कंपन्या अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतात. आता उदाहरण समजून घ्यायचं झालं तर समजा शहरात एक नवीन स्टार्टअप रेस्टॉरंट स्टार्ट झाला आहे. जर रेस्टॉरंट हिट झाला तर तो फ्युचरमध्ये ब्रँड होऊ शकतो. जर बिझनेस चालला नाही तर बंद देखील होऊ शकतो. स्मॉल कॅप फंड्सने लॉंग टर्म मध्ये साधारणतः 15 ते 18% रिटर्न्स दिलेला दिसतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न, जर तुम्ही बिगिनर असाल तर कोणता म्युच्युअल फंड घ्यावा? मित्रांनो, बिगिनरसाठी साधारणतः 3 प्रकारचे फंड चांगले मानले जातात. त्यातला पहिला ऑप्शन आहे इंडेक्स फंड. इंडेक्स फंड म्हणजे मार्केट इंडेक्सला फॉलो करणारा फंड. हा फंड निफ्टी 50 आणि सेन्सेक्स याला फॉलो करतो. याचा फायदा असा असतो की एक्सपेन्सेस कमी असतात, रिस्क ही मॉडरेट असते आणि लॉंग टर्म मध्ये स्टेबल ग्रोथ नक्की होते. म्हणून अनेक एक्सपर्ट सांगतात की बिगिनर्सने इंडेक्स फंड पासून सुरुवात करावी. बिगिनरसाठी दुसरा महत्वाचा ऑप्शन म्हणजे लार्ज कॅप फंड्स. मित्रांनो, लार्ज कॅप फंड्स हे भारताच्या टॉप 100 कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे स्टेबिलिटी ही जास्त असते आणि रिस्क ही कमी असते आणि त्यामुळेच बिगिनरसाठी हा सगळ्यात सेफ स्टार्टिंग पॉइंट असतो. आता तिसरा ऑप्शन म्हणजे फ्लेक्झी कॅप फंड. फ्लेक्झी कॅप फंड मधले पैसे हे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये जातात. म्हणूनच पोर्टफोलिओ हा बॅलन्स राहतो. आता एक उदाहरण बघू. असं समजा की तुम्हाला 5,000 SIP आता सुरू करायचे आहे, तर त्यासाठी एक सिंपल स्ट्रॅटर्जी सांगतो. या 5,000 रुपयांपैकी 3,000 रुपये तुम्ही इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि 2,000 रुपये हे तुम्ही फ्लेक्झी कॅप फंड मध्ये टाकू शकता. त्यामुळे रिस्क ही बॅलन्स होऊन जाते आणि लॉंग टर्म मध्ये आपल्याला ग्रोथ ही नक्की मिळू शकते. आता एक महत्वाचा रूल सांगतो आणि तो असा आहे की म्युच्युअल फंड निवडताना फक्त रिटर्न्स पाहू नका, तर 3 गोष्टी समजून घ्या: रिस्क, इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन आणि फायनान्शियल गोल. आणि नेहमी लक्षात ठेवा की पास्ट मध्ये मिळालेले जे रिटर्न्स आहेत ते फ्युचर मध्ये मिळतीलच असं नाही. मित्रांनो, म्युच्युअल फंड मध्ये एकच फंड सगळ्यांसाठी योग्य नसतो, तर तो तुमच्या गोल, रिस्क टॉलरन्स आणि टाइम हॉरिझॉनवर डिपेंड करतो. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 5,000 SIP ने आपला पोर्टफोलिओ कसा तयार करायचा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.